सरकारनं आरक्षणावर जरांगे आणि हाकेंसोबत एकत्र चर्चा करावी, शरद पवारांचा सल्ला. तर लवकरच तोडगा काढू, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. एका नासक्या आंब्यामुळे संपूर्ण आढी खराब होऊ देणार नाही, अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांची बोचरी टीका. अजित पवारांना शरद पवारांचा आणखी एक धक्का. बाबाजानी दुर्राणींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. साहेबांना सोडून गेलेले संपले, मी संपण्याआधी परत आलो, दुर्राणींचं विधान. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा जल्लोष. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून काळा दिवस साजरा केल्यानं राजकारण जोरात. कोल्हापूर शहराला पुराचा वेढा. बचाव पथकाकडून नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू. तर सांगलीत कृष्णेचं पाणी पात्राबाहेर, मदतीसाठी भारतीय लष्कर सज्ज. फडणवीस म्हणजे पावसाळ्यात उगवलेली छत्री. फडणवीसांवर टीका करताना राऊत घसरले. तर भाजप नेत्यांचंही राऊतांना जोरदार प्रत्युत्तर. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. क्लोजर रिपोर्ट विरोधात 50 याचिका केल्या जाणार, ईडीचाही क्लोजर रिपोर्टला विरोध. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर. 3 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय होणार का, याबाबत साशंकता. नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या मोठ्या मागण्या. कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांच्या संदर्भात योग्य निर्णय घ्या, कांद्याची निर्यात बंदी हटवा आणि नदीजोड प्रकल्प करण्याची ही मागणी. नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. अवघ्या 10 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत जमीनदोस्त. आणि आता पाहूया बिग अँड फास्ट हेडलाईन्स. काँग्रेसचे नेते राहुल गांधींना केंद्र सरकारकडून नवा बंगला. बंगला नंबर 5 ची प्रियांका गांधींकडून पाहणी. लोकसभा सदस्यत्व गमावल्यानंतर सोडलं होतं जुनं घर. केंद्रीय अर्थसंकल्पावरून द्रमुक कार्यकर्ते आक्रमक. सरकार विरोधात घोषणाबाजी. अर्थसंकल्पात तमिळनाडूकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. चकमकीत 1 जवान शहीद. हल्ल्यात एका मेजरसह 4 जवान जखमी. भारतीय हवाई दलाकडून थिएटर स्तरावरील युद्ध सरावाचं आयोजन. सुदर्शन S-400 प्रणालीच्या माध्यमातून युद्धाच्या सरावात पाडली शत्रूची 80% लढाऊ विमान. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात वाहन उलटल्यामुळे अपघात. अपघातात 8 जणांचा मृत्यू. गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ. गुजरातमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण. चांदीपुराच्या व्हायरसमुळे आतापर्यंत 48 मुलांचा मृत्यू, 127 जणांना लागण. बंगळुरूत 24 वर्षीय तरुणीची हत्या. हत्येच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर. गॅलरीत चाकून हल्ला. आरोपीला मध्य प्रदेशातल्या भोपाळमधून अटक. एका दिवसाच्या न्यायालयीन कोठडीनंतर 43 आरोपींना सीबीआयकडून राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर. आरोपींकडून अमेरिकन नागरिकांची $15 दशलक्ष फसवणूक.